नमस्कार मित्रांनो, केशव दोरडे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला पेसा शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये असणार आहे. त्यामुळे जे कोणी उमेदवार पेसा क्षेत्रातील असतील तर त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ बघा. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, वळूया आता आपल्या मुख्य विषयाकडे. मित्रांनो, कालच 11 फेब्रुवारी 2026ला एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय एक म्हणजे GR निर्गमित झालेला आहे. मित्रांनो, जी काही पेसा शिक्षक भरती होती ती आपण बघितलं असेल की बऱ्याच दिवसापासून आपण पेंडिंग बघतोय. मध्यंतरीच काही मानधन तत्वावरती काही उमेदवारांना मानधन तत्वावरती घेतलं गेलं, परंतु ती शिक्षक भरती पेंडिंगच आतापर्यंत आहे. मग जे काही पेसा शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये जी काही माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिकासुद्धा होती आणि ती याचिका अजूनसुद्धा आहे. परंतु मागेच 6 ऑक्टोबर 2025ला एक माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक अंतरिम निकाल दिलेला आहे की जे काही पेसा शिक्षक भरती आहे म्हणजे पेसा 1700 वर्ग शिक्षकसुद्धा त्याच्यामध्ये आले, परंतु 1700 वर्गाची जी भरती आहे पेसाची, तर त्याच्यामध्ये 50% पदे भरण्याला मान्यता दिली गेली. आणि परंतु तो जे एक शासन निर्णय हा निघालेला नव्हता, तर तो शासन निर्णय म्हणजे 11 फेब्रुवारी 2026ला कालच्या तारखेला तो निर्गमित झालेला आहे मंत्रालयामधून. तर मित्रांनो, एकंदरीतच आपल्या पेसा क्षेत्रातील जे काही उमेदवार आहेत त्यांना ही अत्यंत आनंदाची अशी बातमी म्हणावी लागेल की बऱ्याच दिवसापासून पेसा क्षेत्रातील जे उमेदवार आहे या पेसा भरतीची वाट बघत आहेत आतुरतेने. आणि आता कुठे तो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे की ज्या जागा येतील त्या एकंदरीत त्याला 50% मध्ये डिवाईड केलं जाईल. मग त्या 50% जागा ह्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना आणि 50% जागा ह्या खुल्या प्रवर्गासाठी, अशा एकंदरीतच 50% मध्ये त्याची विभागणी केली जाणार आहे. अशा पद्धतीचा तो कालच्या तारखेचा एक GR निघालेला आहे मित्रांनो. तर आपला जर कोणी मित्र पेसा क्षेत्रामधील असेल तर नक्कीच त्याला हा व्हिडिओ आपण शेअर करा मित्रांनो.